वार्तांकन रोखठोक बातमी। होटगी रस्त्यावरील नियोजित आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर 190 फूट उंचीचा 15 मजली इमारत बांधू शकतो। विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धोका नाही। विमानसेवा प्राधिकरणाने त्याला काहीही हरकत नसल्याचं स्पष्ट केलंय। शिवाय या पार्कवरील आयटी उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यासाठी एनटीपीसीचे अधिकारी येत्या 28 नोव्हेंबर रोजी भेटीसाठी येत आहेत। त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच वीज दराचा करार होऊ शकतो, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितलंय। नियोजित आयटी पार्कसाठी होटगी रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 50 एकर जमीन निश्चित केली। विमानतळापासून 5 किलोमीटर लांब असलेल्या या जमिनीवर बहुमजली इमारत बांधण्यात येतील। त्याला कोणत्याही तांत्रिक अडचणी समोर येणार नाहीयेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे। पुढील महिन्यात होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर ही जागा MIDC कडे वर्ग करण्याची प्रक्रिया होईल। त्यानंतर MIDC कडून पायाभूत सुविधा देण्याचं काम होणार आहे। 190 फूट उंच म्हणजेच 12 ते 15 मजली इमारती बांधता येतील। त्या व्यावसायिक असल्यानं त्यांची उंची अधिक असते। मोठी दालनं असतात, पार्किंगची सुविधा असते, त्याला कॉर्पोरेट लुक देण्यासाठी पुरेशी जागा सोडण्यात येते। तिथं पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश असतो। आयटीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्याचं बाह्य रूप हे पूर्णतः वेगळं असतं। इमारती काचेच्या असतात आणि त्यामुळे त्यांचं बाहेरून मजले दिसणार नाही, परंतु आता लक्झरियस दालने, VIP रूम्स, कॅन्टीन, रेस्टॉरंट, विरंगुळा केंद्र अशा सर्व बाबींचा समावेश इमारतीत असतो, जेणेकरून तिथल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।